जळगावच्या धरणगाव तालुक्यात ब्रास मुरुमच चोरीला गेल्याचं पाहायला मिळते। टाहाकळी शिवारात शेतातील लाखो ब्रास मुरुम चोरीला गेलाय। महामार्गाच्या बाह्य वळण कामासाठी मुरुम वापरल्याचा आरोप होतो। पोलीस प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे। शेतकऱ्यांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूया। जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात असलेलं टाहाकडी गाव, या टाहाकडी गावातील कैलास भोळे याची शेतीच चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार हा समोर आलेला आहे। ही धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर जेव्हा पाहणी केली तर या ठिकाणी मुरुम माफिया जे आहेत यांनी या ठिकाणी येऊन हा मुरुम चोरीला नेलेला आहे। आणि आपण पाहू शकतो की टाहाकडी या गावात असलेलं शेत पेरणी या ठिकाणी सुरू आहे। त्याच्या बाजूलाच असलेले हे शेत जे आहे कैलास भोळे यांचं आहे आणि या कैलास भोळे यांचं शेतच या ठिकाणी चोरीला गेलेलं आहे। पण एकीकडे जर बघितलं तर या ठिकाणी गेल्या 3 महिन्यांपासून हे काम चालू असल्याचं प्रकार समोर आलेला आहे। याची माहिती तुम्हाला नव्हती? साहेब 3 महिन्यापासून जरी चालू होते, रात्रंदिवस चालू होतं। त्या पोकड्यांवाल्याने सांगितलं, ज्याला पकडलंय मी त्यांनी सांगितलं की रोजचे 3 ते 4 हजार ब्रास मुरुम आम्ही इथे 100 ते 200 मीटरवर जो हायवेचं काम चालू आहे, फोरवेचं ॲग्रो कंपनीचं, तिथे आम्ही नेतोय। त्याच्यामुळे काल मी चला बाबा काहीतरी थोडं मशागत करण्यासारखं काही असलं तर बघायला आलो, तर त्या इथे पोकळे आणि डंपर JCB सर्व चालू होतं। प्रशासनाने माझं एक शब्द ऐकून घेतला नाही। प्रत्येकाने मला ओळख चुत्तरी दिले। तहसील कचेरीला गेला, ते कोण नायब तहसीलदार का कोण होते काय, त्यांनी सांगितलं ते पोकलँड उभं होतं नाही, ते मेंटेनन्स करत होतं नाही। आम्ही त्यांना ते पोकलँड चालू असतानाचा व्हिडिओ दाखवला। हे सगळ्यांची यांची मिलीभगत आहे, सर्व मिळलेले आहेत। आणि प्रशासनाने मला जर न्याय दिला नाही तर मी माझं उपजीविकेचं साधन एकच असल्यामुळे मी माझ्या बायका पोरांना घेऊन कलेक्टर साहेबांच्या दालनासमोर उपोषणाला बसून जाईल। जर मला या ठिकाणी दाद मिळाली नाही तर मी माझ्या परिवारासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसेल असा इशारा देखील या शेतकऱ्याने यावेळी दिलेला आहे। आता प्रशासन यावर काय कारवाई करतं हे पाहणं आता गरजेचं ठरणार आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।